गोवा नाईट क्लब आगी प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे। फरार मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना पोलिसांनी थायलंडमध्ये ताब्यात घेतलंय। आता त्यांना भारतात आणलं जाणार आहे। विमानतळावर उतरताच लुथरा बंधूंना अटक केली जाणार आहे। सौरभ आणि गौरव लुथरा हे गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबचे मालक आहेत, जिथं भीषण आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर गोव्यात नाईट क्लब मालकाविरुद्ध व्यापक कारवाई सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी पोलिसांच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयानं सौरभ आणि गौरव लुथरा यांचे पासपोर्ट निलंबित केले होते। बुधवारीच गोवा पोलिसांचं पथक थायलंडला रवाना झालं होतं। दोघेही थायलंडमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे बुधवारी संध्याकाळी त्यांचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले। त्यांचा शोध घेतला जात होता। थायलंडमधील अशा ठिकाणी त्यांना ट्रॅक करण्यात आलं जिथं सर्वाधिक पर्यटक राहतात। हा भाग अनेक बेकायदेशीर कृत्यांचं केंद्रस्थान असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। लुथरा बंधूंनी सुरुवातीला थायलंडची निवड केली कारण तिथं आगमनानंतर व्हिसा मिळतो, ज्यामुळे त्यांना तिथं लपून राहणं सोपं होतं। त्यानंतर त्यांनी राहण्यासाठी कोणतंही हॉटेल न निवडता होमस्टेची सोय केली, कारण थायलंडमधील हॉटेलमध्ये राहण्यासाठी त्यांना बायोमेट्रिक पडताळणी करणं आवश्यक झालं असतं आणि त्यांचे पासपोर्ट आणि ओळखपत्रही त्यावेळी जमा करावं लागलं असतं। त्यामुळे हे दोघे भाऊ आरामात पकडले जाऊ शकले असते। त्यामुळे त्यांनी होमस्टेची निवड केली, जिथं त्यांना कोणतीही सुरक्षा पडताळणी करावी लागली नाही। बुधवारी लुथरा बंधूंनी ते संध्याकाळी एका व्यावसायिक बैठकीसाठी थायलंडमध्ये आहेत असा दावा करत दिल्लीच्या न्यायालयामध्ये 4 आठवड्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। पण रोहिणी जिल्हा सत्र न्यायालयानं अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आणि गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवली। दरम्यान लुकआउट नोटीसला उत्तर देताना दोन्ही भावांनी दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मागितलंय। त्यांच्या अर्जांमध्ये असं म्हटलंय की ते 6 डिसेंबरला व्यावसायिक कार्यक्रम आणि संभाव्य रेस्टॉरंट स्थानांबाबतच्या व्यावसायिक बैठकीसाठी थायलंडला गेले होते। पण गोवा पोलिसांनी या याचिकेला विरोध केला आणि म्हटलं, विमानाच्या नोंदीवरून असं दिसून आलंय 7 डिसेंबर रोजी पहाटे 1:17 दोघांनी तिकीटं बुक केली होती, जेव्हा अग्निशामक दलाचे जवान अजूनही मोठ्या आगीशी झुंज देत होते आणि अरपोरा नाईट क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवत होते। 7 डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीच्या काही तासांमध्येच सौरभ आणि गौरव लुथरा दिल्लीहून थायलंडमधील फुकेतला विमानाने गेले। इंटरपोलने दोन्ही भावांना शोधण्यासाठी आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्पुरतं ताब्यात ठेवण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती। दरम्यान उत्तर गोव्यात झालेल्या भीषण आगीच्या घटनेप्रकरणी गोवा पोलिसांनी बुधवारी रोमिओ लेन स्थित बर्च नाईट क्लबच्या 4 मालकांपैकी एक अजय गुप्ता याला सनलाइट कॉलनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर केलं। नाईट क्लबचे इतर 5 कर्मचारी, मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजीव सिंगानिया, गेट व्यवस्थापक रियांशू ठाकूर आणि कर्मचारी भरत कोहली यांनाही अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता लुथरा बंधूंना भारतात आणताच काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।